तर पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की गणेशोत्सवाचे जे निर्बंध आहेत हे शिथिल करावे, हे मान्य आहे मला, पण ते आज शिथिल होतील, पुढे जाऊन पुन्हा येतील, पुढे जाऊन पुन्हा शिथिल होतील, हे कोणत्याही मंडळास नकोय. मंडळाला असं हवंय की ह्याच्यावर परमनंटली एक तोडगा पाहिजे, हम्म. जेणेकरून जे काही असे कितीतरी जण आहेत, हे मी सकाळी बोलल्याप्रमाणे कितीतरी जण आहेत, ह्याचा उदरनिर्वाह हा डीजेवर जातो. मग त्यांनी कुठे बघायचं? त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सामान वगैरे इतके मेहनत घेऊन पैसे टाकून ते विकत घेतलेलं असतं, तर त्याचा विचार सरकारने केला पाहिजे होता. हम्म. पण मला एक सांगा ना की डीजेचा अट्टहास काय, म्हणजे डीजे शिवाय काय गणपती बाप्पाचा सण साजरा नाही का होऊ शकत? जर त्याचा इतका त्रास प्रथमतः होत मी तुम असेल तर? हा जरूर, प्रथमतः मी तुम्हाला एक सांगू शकतो, आमचा चिंचपोकळी सण उत्सव मंडळाचा असं कुठेही म्हणणं नाहीये की आमचा डीजेचा अट्टहास आहे. हम्म. आमची मिरवणूक आम्ही पारंपरिक ह्याच्यात सुद्धा पूर्णपणे करून दाखवू, आणि ह्याच्यापूर्वी किती वर्ष झाले आम्ही करून दाखवत आहे. आमचा अट्टहास आहे की आमच्या भूमिकेमुळे अजून कोणा दुसऱ्याला त्याचं नुकसान होऊ नये. आम्ही अजून देखील पारंपरिक आगमन सोहळा असेल, विसर्जन सोहळा करून दाखवू शकतो. हम्म. पण डीजेचा हा अट्टाच आमचा नाहीये. पण डीजेवर कुठेतरी तुम्ही निर्बंध, पूर्णपणे डीजे काढून टाकताय, त्याच्यावर कुठेतरी एक निर्बंध लावा. एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना आवाजाची मर्यादा द्या, किंवा त्यांना सांगा की तुम्ही स्पीकर एवढेच लावा, पण त्या डीजेवर बंदी नको. आम्हाला हे बघा, अशा बरेच ठिकाणी जिथे डीजे वापरला जातो, अशी बरेच ठिकाणे जिथे अजून सुद्धा डीजे चालू आहेत. पण गणेशोत्सव आल्यावर निर्बंधाची सुरुवात ही त्याच्यापासूनच होते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी बरेचसे दुसरे ठिकाणचे डीजे आहेत, ते सुद्धा बंद झाले पाहिजे. ह्याची सुरुवात गणेशोत्सवापासून न करता हे बाकीचे प्रोग्राम आहेत तिथून सुरुवात करा. तिथून किती रिस्पॉन्स येतं ते आपण बघूया. त्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. नंतर त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह काय करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. डीजे असोसिएशनची मीटिंग बोलवा, हम्म. असं माझी कोर्टाला विनंती आहे.